श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज ना मी महालक्ष्मीला गेली होती. बरेच दिवस झाले होते मी महालक्ष्मीला गेलीच नव्हती. स्वामी बरोबर 3 महिन्याचा झाला होता आणि ती सटवीची पूजा असं काहीतरी असतं, त्यासाठी मी इथं तेव्हा मी महालक्ष्मीला गेली होती. त्याच्यानंतर काय मी महालक्ष्मीला गेलीच नव्हती. असं म्हणतात ना, जवळ असते त्याची आपल्याला किंमतच नसते. तसंच झालं आहे. बाहेरून एवढी लोकं येतात दर्शनासाठी ना, आणि आम्ही जवळच असून आम्हाला जाणं काही होतच नाही. रविवारच्या बाजाराला म्हणून आम्ही ह्या साईडला जातो आहे. अगदीच जवळ जातो बाजार घेण्यासाठी वगैरे. आता इथे पप्पा इकडे कोल्हापूरला आल्यापासून ना मला रविवारचं कधी ना कधी जायला वगैरे वेळ भेटतो. पण महालक्ष्मीला जायला होत नाही, कारण आपण रविवारचं नॉनव्हेज वगैरे दुपारी खाल्लेलं असतं आणि मग मंदिरामध्ये कसं जायचं असं होतं आणि मग महालक्ष्मीला जाणं घडतच नव्हतं. पण आज मी ठरवलं होतं. पजी डॅडू आता सध्या घरीच आहेत. त्यामुळे म्हटलं आता चला. मी 2-3 वेळा सांगितलं होतं महालक्ष्मीला जायचं, पण तिथून जायला होत होतं, पण काही ना कारणामुळे जायलाच होत नव्हतं. मग आज ठरवलंच होतं महालक्ष्मीला जाऊया म्हणून. आज पण दुसऱ्या ठिकाणी जायचं प्लॅनिंग केलं होतं, पण म्हटलं नाही, आज महालक्ष्मीला जाऊया, दुसरीकडे जायचं राहू द्या म्हणून. आणि महालक्ष्मीला वगैरे आम्ही आलो. छान दर्शन वगैरे घेतलं. मुखदर्शनच घेतलं होतं आम्ही. आतमध्ये जाऊन काही दर्शन घेतलं नाही. आणि गर्दी पण खूपच कमी होती आज. गर्दी पण एवढी काही नव्हती, पण दर्शन आम्ही बाहेर जायचं म्हटलं तर साधारण आम्हाला संध्याकाळी 6 वाजतातच घरातून बाहेर निघायला. त्यानंतर मग मुखदर्शनच घेतलं आणि आलो. त्यानंतर इथे स्वामीला ना थोडं चालायचं होतं, म्हणून म्हटलं आम्ही चालूया, कारण तो उचलून घेतलं होतं तर रडत होता खाली उतरण्यासाठी. मग पचडीवरून त्याला खाली सोडलं होतं. हे चालायचं ह्याचं बाजूलाच राहिलं होतं. तिथे साईडला आधी झाडांची पानं वगैरे काय पडली होती ना, तेच सर्व पानं वगैरे गोळा करत राहिला होता. त्यानंतर त्याला वगैरे घेतलं, थोडा वेळ चालवलं आम्ही. त्यानंतर मग नंतर पुढे फिरण्यासाठी गेलं. आता आजूबाजूला महालक्ष्मी मंदिरच्या खूप छोटी छोटी मंदिरं आहेत. तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि छान असं गोल राऊंड मारून छान फिरून आलो. 2दा जाऊन आम्ही आज दर्शन घेतलं होतं, कारण मध्ये मंदिराचं काम चालू असल्यामुळे ना गोल फेरी मारता येतच नाही. त्यामुळे इकडून जाऊन पुन्हा त्या साईडनेच मंदिरातून बाहेर वगैरे आलो. त्यानंतर मग घरी यायला निघालो आणि मला ना बरेच दिवस झाले इथं ना हे मातीचं भांडं घ्यायचं होतं आणि ते आज मला येता दिसलं होतं तर घ्यायला गेली होती, पण खूपच त्या मावशीने किंमत सांगितली होती. आता त्यांच्या कष्टाच्या प्रमाणे होती, पण आम्हाला ती जास्त वाटली होती. माझ्या डॅडूने मागून घेतलं, पण काय ती आम्हाला पटली नाही. मग तसेच आम्ही घरी आलो मग.